शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अखेर कळंबा तुरुंगाबाहेर। कोरटकरची जामिनावर सुटका। कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच पोलीस देणार सुरक्षा। महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी। रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा, तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गही मंजूर। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा। महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी। 928 कोटी मागितल्यावर अर्थखात्याने 272 कोटीच दिल्याची टीका। महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य। कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन। मुंबईत पाणी टंचाईचं संकट अधिक गडद। टँकर असोसिएशनच्या संपामुळे अनेक अडचणी। 2 दिवसांपासून पाण्याविना नागरिकांचे हाल। शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी। स्मारकाबाबत शहा आणि फडणवीसांशी बोलल्याची ही माहिती। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह। ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा। ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरांवर सरकारी भूखंडाच्या गैरवापराचा ठपका। अकादमीसाठी घेतलेल्या भूखंडावर केलं विनापरवानगी निवासी बांधकाम। कारवाईचे निर्देश देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे मागणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीनं 100 जण फरार। आतापर्यंत 35 आरोपींपैकी 14 आरोपींना अटक, 21 अजूनही मोकाट। छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या। उच्चभ्रू भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणाकडून छेड, तर बारामतीमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या। प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या। अक्कलकोट तालुक्यातल्या सिन्नूरची घटना। प्रेयसीच्या संगनमतानं मुलानं आईला संपवलं। सोनं पुन्हा महागलं। सोन्याचे दर 96,000च्या घरात। गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।